नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस भरतीच्या प्रत्यक्षात बरेच जण आहेत. कारण की प्रत्येकाला माहिती आहे की पोलीस भरतीचं ग्राउंड कधी होणार किंवा पोलीस भरतीचं ॲडमिट कार्ड कधी येणार, हे संपूर्ण आज तुम्हाला पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनल नसाल तर आजच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो, आपण पाठीमागे एकदा बघितलं होतं की 2026 चालू झाल्यानंतर हे पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे असं आपण सांगितलं आलं होतं. आता आपल्याला माहिती 2026 चालू झालेला आहे, पण पोलीस भरतीच्या ग्राउंडची काही दिवसापूर्वी एक नवीन अपडेट आलेली आहे, म्हणजे नवीन जी आर आलेला आहे. तो कुठल्या प्रकारचा परिपत्रक आलेला आहे हे पूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे की बाबांनो, पोलीस भरतीचं ग्राउंड हे कशामुळे थांबलेलं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे आता जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच की महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये निकाल लागला, म्हणजे पूर्णपणे आचारसंहिता चालू होती. त्यानंतर निवडणुका चालू असतानाच आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे ज्या निवडणूक स्थानिक पातळीवरच्या स्वराज्य संस्था आहेत त्याच्या निवडणुका पूर्ण होत आलेल्या आहेत. आता राहिले पंचायत समिती, जिल्हा परिषद, ह्या देखील निवडणुका काही दिवसात आटोक्यात येणार आहे. म्हणजे 5 फेब्रुवारीला ह्या निवडणुका मतदान आहे आणि 6 फेब्रुवारीला निकाल असणार आहे. म्हणजे 6-7 फेब्रुवारी 2 दिवसात निकाल लागून जाणार. म्हणजे 8 तारखेपासून महाराष्ट्रातील आचारसंहिता पूर्णपणे उठणार आहे. कारण की त्यानंतर कुठलीही आचारसंहिता लागू होणार नाही. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे सरपंचिकेचं मतदान राहिलेलं आहे ते मार्चमध्ये होणार आहे. मार्च, एप्रिल, मेमध्ये या 3 महिन्यामध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते. पण सध्या तरी ही आचारसंहिता 8 फेब्रुवारीपासून संपणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की पोलीस भरतीला कुठलाही प्रकारचा अडथळा येणार नाही, अशा प्रकारची ठोक भूमिका याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि आचारसंहिता चालू असतानाच पोलीस भरतीचे ग्राउंडची देखील आखणी झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की सोलापूर जिल्ह्याचं ग्राउंड असेल, मुंबईचं ग्राउंड असेल, ठाण्याचं ग्राउंड असेल, पुण्याचं ग्राउंड असेल, इतर ठिकाणचे ग्राउंड असतील, त्या पूर्णपणे ग्राउंडची तयारी झालेली आहे, हे देखील लक्षात घ्यायचं. म्हणजेच आचारसंहिता चालू असताना देखील ग्राउंडची तयारी झालेली आहे. मग आता तुमचा प्रश्न असा आहे की पोलीस भरतीचं ग्राउंड नक्की कधी होणार. मित्रांनो, तर तुम्हाला असं सांगणार आहे की पोलीस भरतीचं ग्राउंड जे आहे ते 11 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. म्हणजे 8 तारखेला आपली आचारसंहिता संपली, त्यानंतर 9-10 हे 2 दिवस असणार आहे. त्यानंतर 11 फेब्रुवारीपासून कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे ग्राउंड चालू होणार. सर्वात आधी सोलापूर जिल्ह्याचं ग्राउंड चालू होणार, त्यानंतर धाराशिव, मुंबई, ठाणे, इतर कुठल्याही जिल्ह्यात तुमचे छत्रपती संभाजीनगर म्हणा, कोल्हापूर म्हणा, प्रत्येक जिल्ह्याचं जे आहे ते ग्राउंड, ज्या जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याचे ग्राउंडची ॲडमिट काढायला सुरू झाणार आहे. म्हणजे 10 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला ॲडमिट कार्ड समोर दिसेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की शेवट पोलीस भरतीचा ॲडमिट कार्ड कधी येणार, 10 फेब्रुवारीपर्यंत येणार. म्हणजे नक्की ॲडमिट कार्ड कधीपासून यायला सुरुवात होणार, तर 1 तारखेपासून ॲडमिट कार्ड यायला सुरुवात होणार. म्हणजे आज आपल्याला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण की आज जे आपल्या खरे राज्यामध्ये पूर्णपणे देशामध्ये प्रजेचं जे राज्य आलेलं आहे त्याला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे इतके दिवस आपल्यापर्यंत 15 ऑगस्टपासून आपल्यापर्यंत फक्त स्वातंत्र्य दिन होता. त्यानंतर ज्यावेळेस प्रजेच्या हातामध्ये कारभार आला, म्हणजे प्रजेचं राज्य आलं, तेव्हा तो दिवस म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि ह्या दिवसापासून तुम्हाला सांगत आहे की बाबांनो, पोलीस भरतीचं ग्राउंड जे आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. 11 फेब्रुवारीपासून ग्राउंडची सुरुवात येणार आहे. पोलीस भरतीच्या ग्राउंडचे ॲडमिट कार्ड आल्यापासून ते तुमचं ग्राउंडमध्ये सिलेक्शन होईपर्यंत, लेखी परीक्षा होईपर्यंत, वेटिंग लिस्ट म्हणा, ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रॉब्लेम जे आहे ते तुमचं सोडून दिले जाते. आणि पोलीस भरती संदर्भात कुठलीही तुम्हाला शंका असेल किंवा काही माहिती पाहिजे तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे 93072424 या नंबरवर मला मेसेज करा किंवा कॉल करा. तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाईल. त्यानंतर आपले यूट्यूब चॅनल जे आहे सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे 100% माहिती मिळत राहील. धन्यवाद.